नमस्कार, जय महाराष्ट्र. माझा आजचा जो व्हिडिओ आहे एकल महिलांच्या संदर्भात आहे. आता एकल महिला जे विषय आहे ना, ही राज्य सरकारची येणारी नवीन योजना आहे. आता फक्त अशा जेवढ्याही एकल महिला आहेत त्यांचं सर्वेक्षण चालू आहे. अधिक माहितीचा व्हिडिओ खाली दिलेला आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडीच माहिती देता येते, पूर्ण माहिती देता येत नाही. लक्षात ठेवा, आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या वतीने तुम्हाला नक्कीच फायदाच होणार आहे येणाऱ्या काळामध्ये, आणि आताही महिलांना फायदाच होत आहे, कारण मी खात्रीशीर माहिती देते. मी परत सांगत आहे, मी जेवढ्या महिलांना सांगितलेलं आहे की तुम्हाला सर्वेक्षण करायचं आहे, तुमच्याकडे कुठले कागदपत्र असू द्या, कागदपत्र नसू द्या, मुलं असू द्या नसू द्या, जे काही विषय असेल तुमचा, तुम्ही एकट्या आहात, वडिलांकडे राहताय, तुमचा वडील नाहीयेत, पती नाहीये, जे काही तुमचे विषय आहेत, सगळा सविस्तर व्हिडिओची लिंक खाली दिली आहे. तो व्हिडिओ पहा. असे 2 व्हिडिओ शेअर केले, ते व्हिडिओ पहा. खात्रीशीर माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये. पण जर तुम्ही एकल महिला आहात, आता एकल महिला काय हेही माहिती आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये दिलेली आहे, पण मी आत्ता सांगत आहे, तात्काळ जा अंगणवाडी ताईंकडे तुमचं सर्वेक्षण करून घ्या. नंतर मग मला बोलू नका परत की ताई आम्ही केलं नाही तेव्हा मग आम्हाला करायचंय. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तसंच झालंय. बऱ्याच महिलांना फॉर्म भरा म्हणलं तर भरलं नाही, आणि आता म्हणतात मला फॉर्म भरायचा आहे ताई, मला फॉर्म भरायचा आहे ताई. आता कुठून फॉर्म चालू करणार आपण? तर म्हणून सांगते, आता तुमचं सर्वेक्षण होतंय. जेवढ्या महिला एकल आहेत त्यांनी जाऊन कमीत कमी अंगणवाडी ताईंना भेटा तर ना, एवढं तर करा. सगळी माहिती तर तुम्हाला देतेय. आता अंगणवाडी ताईंकडे तर तुम्हाला जायला लागणार आहे, थोडंच तिथं मी जाऊन तुमचं सर्वेक्षण करणार आहे, बरोबर ना? जावा ना अंगणवाडी ताईंकडे, भेटा. दोन वेळा जावा. पहिले एकदा जावा, आधार कार्ड घेऊन जा, राशन कार्ड घेऊन जा. राशन कार्ड नाहीये तुमच्याकडं, किंवा तुमच्या अंगणवाडी ताई राशन कार्ड घेत नाहीत, आधार कार्ड, मोबाईल नंबर, हे जे कागदपत्र आहेत ते घेऊन जा. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सगळ्यांकडे असतंय, तेवढं तरी घेऊन जावा ना. कमीत कमी अंगणवाडी ताईंकडे एकदा व्हिजिट तर देऊन या, म्हणजे तुम्हाला तिथून सगळी माहिती मिळेल. तशी मी तर माहिती दिलीच आहे, पण तुमचंही काम आहे ना, जा तुमचं सर्वेक्षण करून घ्या. नंतर पश्चाताप करत बसू नका, एवढंच मला सांगायचं आहे. बाकी तुमची मर्जी, तुम्हाला करायचं असेल तर करा, नसेल तर नका करू. हा एक मात्र आहे, आपले व्हिडिओ शेअर करा दुसऱ्या महिलांना, ज्यांना गरज असेल त्यांना फायदा होईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, बरोबर ना? चला तर मग भेटू परत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.